नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघणार आहे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. एकदम सोपा पॉईंट आहे. फक्त डेरिव्हेटिव्ह एकाच फंक्शनचे 1 2 3 4 वेळा आपल्याला घ्यायचे. ओके. तर बघा. If f of x is a differentiable function of x on an open interval I, then derivative of dash x is also function on I. म्हणजे समजा एखादा एफ ऑफ एक्स नावाचं फंक्शन आहे. तर हे फंक्शन एखाद्या इंटरवलवरती डिफाईन केलेलं आहे. तर त्याचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा ह्याच इंटरवलवरती काय असतो, डिफाईन असतो. तर तो डेरिव्हेटिव्ह काय आहे, तर एफ डॅश एक्स आहे. मे बी हॅव डेरिव्हेटिव्ह इट्स वन्स डिनोटेड बाय एफ डॅश एक्स. परत एकदा आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला. समजा माझ्याकडे एफ डॅश एक्स असा डेरिव्हेटिव्ह घेतला. फॉर एक्झाम्पल बघा, आपण असं करूया. समजा माझ्याकडे एफ ऑफ एक्स नावाचं एक फंक्शन आहे. काय आहे ते फंक्शन, एक्स क्यूब आहे. मी ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे काय मिळालं मला, पहिला डेरिव्हेटिव्ह म्हणजे एकदा डॅश द्यायचा. तर एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे मला याचा डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू एनच्या फॉर्म्युल्यानं काय मिळाला, 3x स्क्वेअर मिळाला. म्हणजे एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. तर एक्स रेस टू 3चं डेरिव्हेटिव्ह आलं 3x स्क्वेअर असा डेरिव्हेटिव्ह त्याचा आला. समजा मला अजून एकदा याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ह्याच आता समजा हे दिलेलं फंक्शन आहे समजूया थोड्या वेळ, हे एक नंबर असं म्हणूया. तर ह्याचा आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजे काय येईल, समजा हे पहिलं फंक्शन आहे एफ डॅश एक्स. ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे काय, परत ह्याच्या डोक्यावर डॅश, डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह. मग आता पहिला डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे 3 तर कॉन्स्टंट राहील. परत फक्त आपल्याला काय करायचं आहे, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल मग, 2x असा डेरिव्हेटिव्ह येईल. ह्याच्या डोक्यावर एक्स रेस टू 1 येईल. जर हे सोडवलं तर तुम्हाला काय मिळेल मग 6x. म्हणजे 2 वेळा डेरिव्हेटिव्ह झाला. हितला एक डॅश, हितला एक डॅश आणि हितला एक डॅश, म्हणजे काय झालं, एफ डबल डॅश एक्स. तुम्हाला काय मिळालं, एफ डबल डॅश एक्स इज इक्वल टू 6x असं मिळालं. समजा मी आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे डबल डॅश एक्स म्हणजे समजा माझ्याकडे आता काय मिळालं, एफ डबल डॅश एक्स बद्दल मला मिळालेलं आहे 6x. मला ह्याचा आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मग आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलं तर ट्रिपल डॅश येईल, 1 2 3 वेळा डॅश येईल. तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, 6 कॉन्स्टंट राहील, एक्स डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 येईल असं होणार. याचं फायनल उत्तर येणार 6. तरी असं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. ह्याचा अवघड असं काहीच नाही. मग ह्याला म्हणायचं हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणजे हायर ऑर्डर म्हणजे काय, पहिल्यांदा आपण फक्त एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, त्याला सिंगल ऑर्डर. परत 2 वेळा घेतलं की डबल ऑर्डर, ट्रिपल, म्हणजे असं वाढत 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 जेवढे डेरिव्हेटिव्ह घ्याल तेवढी तुमची ऑर्डर तिथं वाढत जाणार. मग सेकंड डिग्री, थर्ड डिग्री असं वाढत जाणार. किंवा त्याची ऑर्डर म्हणजे तुम्ही जेवढ्या वेळा डेरिव्हेटिव्ह घेतला तेवढी त्याची ऑर्डर असते. आता तुम्ही तरी एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला, पहिल्यांदा आपण काय घेतलं, एफ डॅश हा पहिला डेरिव्हेटिव्ह. परत त्याचा अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे एफ डबल डॅश एक्स झाला. ही एफ डबल डॅश एक्स इज द कॉल्ड सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणतात त्याला. बाय लेबनिज नोटेशन वी राईट द सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ, हे आपलं मूळ फंक्शन आहे. तर याचा पहिला डेरिव्हेटिव्ह घेतला की वाय डॅश, म्हणजे सिंगल डॅश आला की पहिला डेरिव्हेटिव्ह. हे लिहिताना आपण असं लिहितो, वाय डॅश लिहितो, किंवा आपण याला डी वाय बाय डी एक्स सुद्धा म्हणतो आपण सिंगल डेरिव्हेटिव्ह घेतलं की. समजा दोनदा डेरिव्हेटिव्ह घेतला मग इथं वाय डबल डॅश येईल, इथं पण डबल डॅश येईल, आणि इकडे काय येणार आहे, 2 वेळा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी स्क्वेअर वाय डिवायडेड बाय डी एक्स स्क्वेअर येणार आहे. असं येणार, स्क्वेअर म्हणजे 2 वेळा डेरिव्हेटिव्ह. समजा अजून एकदा घेतला तर 3 येणार तिथं, 1 2 3. इथे एक्स आलं तर इथे काय येईल, डी क्यूब वाय डिवायडेड बाय डी एक्स क्यूब आलं. ओके, असं येणार. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घेत जायचं आहे. आता पुढे बघा, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स दिलेला आहे, वाय डबल डॅश दिलेला आहे, हे तुमचं सेकंड डेरिव्हेटिव्ह झाला. बाय मेथड फर्स्ट प्रिन्सिपल, काय फर्स्ट प्रिन्सिपलची मेथड, तर एफ डॅश एक्स इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0
एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय एच इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स म्हणलं. असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे पहिलं डेरिव्हेटिव्ह घेतलं की असं येणार, दुसरं डेरिव्हेटिव्ह घेतलं की स्क्वेअर येणार, तिसरं घेतलं की क्यूब येणार. म्हणजे असं वाढत वाढत जाणार आहे. तर तेवढंच लक्षात ठेवा. हे थर्ड डेरिव्हेटिव्हला असं आलं, फोर्थ डेरिव्हेटिव्ह घेतलं की तुम्हाला 4 मिळेल, थर्ड घेतलं की असं येईल. म्हणजे डेरिव्हेटिव्ह जसं जसं घ्याल तसं त्याच्या डोक्यावरचं जे काय डिजिट आहे तो वाढत जाणार आहे. तर 3 आला तिसरं डेरिव्हेटिव्ह, म्हणजे 3 वेळा डॅश द्यायचा. म्हणजे इथं दुसऱ्याचं आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलं, म्हणजे 2 नंबरचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर अजून एकदा घेतलं म्हणजे 3 झालं. 4 वेळा घेतलं की असं येईल, या डोक्यावर 4 येईल. काही वेळेला आपण 4 डॅश देतो आणि ते एक्स लिहितो त्यावेळेला, किंवा आपण असं पण म्हणू शकतो F4 इथे एक्स, 4 वेळा डॅश द्यायचं म्हणजे त्यापेक्षा इथे 4 लिहायचं, तसं सुद्धा चालतं. म्हणजे आपण जेवढ्या वेळा डेरिव्हेटिव्ह घेईल तेवढं त्याच्या डोक्यावरती लिहायचं. किंवा दुसरी एक पद्धत म्हणजे काय, समजा आपण पहिलं डेरिव्हेटिव्ह घेतलं त्याला y1 म्हणायचं, दुसरं घेतलं y2, तिसरं घेतलं y3, असं y1 पहिलं डेरिव्हेटिव्ह म्हणजे y डॅश, म्हणजे थोडक्यात dy बाय dx. समजा दुसरं डेरिव्हेटिव्ह घेतलं y2 म्हणायचं, y डबल डॅश डी स्क्वेअर y डिवायडेड बाय dx स्क्वेअर असं. समजा तिसरं डेरिव्हेटिव्ह घेतलं y3, y ट्रिपल डॅश काय येईल डी क्यूब y डिवायडेड बाय dx क्यूब. चौथं घेतलं काय येईल मग वायच्या डोक्यावर होतं 4 वरल्या किंवा असं 4 डॅश करा, तर 4 लॅम डिवायडेड बाय dx 4 असं करा. तरी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह किती वेळा घेतलं तेवढंच मांडायचं, दुसऱ्यात नवीन शिकण्यासारखं काय नाही. नुसतं राईट एक्झाम्पल कळले तर चालतं, काय वाचायची गरज नाही. जशी दिली आता इथं एवढे एक एक्झाम्पल कळले कन्सेप्ट संपला. एवढे एक एक्झाम्पल कळले कन्सेप्ट संपला. जास्त हे पुढचं काय बघू सुद्धा नका, डायरेक्ट फक्त एवढं एक एक्झाम्पल समजून घ्या. बघा तुम्हाला दिले काय इथं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस एक्स दिले. ओके, ह्याचं पहिलं डेरिव्हेटिव्ह काय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपल्याला डेरिव्हेटिव्ह तर घेता येते दोन्ही बाजूचं. चला एफ एक्स डेरिव्हेटिव्ह म्हणजे थोडक्यात आपण काय करतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, इकडं पण डेरिव्हेटिव्ह ऑफ काय एक्स क्यूब मायनस एक्स, दोन्ही बाजूचं डेरिव्हेटिव्ह घेतला आपण. चला एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह घेतो म्हणजे काय लिहायचं, एफ डॅश येते एफ डॅश एक्स. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह सुरुवातीला घ्या, परत ह्याचं घ्या आतमध्ये मल्टिप्लाय करून. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 3x स्क्वेअर येणार आहे, एक्सचं काय येणार आहे -1 येणार आहे. असं पहिलं डेरिव्हेटिव्ह झाले, म्हणून तुम्हाला एफ डॅश एक्स काय मिळाला 3x स्क्वेअर मायनस 1. जर आता ह्याचा अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या, म्हणजे दोन्ही बाजूचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. काय करायचं, दोन्ही बाजूचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतले मग काय इथं डेरिव्हेटिव्ह हे झालं, ह्याचं पण ह्या बाजूला काय झालं आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं आलं. दोन्ही बाजूचं आपण काय घेणार आता डेरिव्हेटिव्ह घेणार. आता डेरिव्हेटिव्ह ह्याचं घेतल्यानंतर काय येईल, पहिलं डॅश आहेच, मग ह्याचं काय येईल एफ डबल डॅश एक्स, म्हणजे दुसरं डेरिव्हेटिव्ह. आता एक्स इथं काय पहिल्यांदा ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या 3x स्क्वेअरचं. काय घेणार तुम्ही, डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर बरोबर मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 1. तर 3x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, 3 ला 3 आहे राहील, एक्स स्क्वेअरचं काय येणार आहे 2x येणार आहे, आणि 1चं तर काय येणार आहे 0 येणार आहे. म्हणजे किती आलं 6x आलं तर असं बनणार आहे. मग तुम्ही बघा ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं 6x आलं, परत हे 6xचं डेरिव्हेटिव्ह घ्या, आणखी काय करायचं परत 6xचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. मग ते डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे, फक्त 6 येणार आहे. मी तुम्हाला फक्त डेरिव्हेटिव्ह घेत जायचे. आता इथे 6 आलं, परत त्याला डिफरन्शिएट करा, आपल्याला हे दोन्ही मिळाले. आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर काय मिळेल तुम्हाला, इथे डबल डॅश आहे, अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलं मग काय येईल ट्रिपल डॅश येईल. इथे डबल डॅश होतं, इथे काय झालं ट्रिपल डॅश झाला. म्हणजे डेरिव्हेटिव्ह आपण घेतलं याचं, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की ट्रिपल डॅश मिळतो आपल्याला. म्हणजे आता आपण ही डबल डॅश ह्याचा अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, म्हणजे काय डी बाय डी एक्स याचा काढायचा. आणि जर हा डी बाय डी एक्स काढला म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे, ट्रिपल डॅश मिळणार आहे. डेरिव्हेटिव्ह घेतला इथे सेकंडचा डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे ट्रिपल डॅश मिळलं. तर किती असणार आहे 6xचं डेरिव्हेटिव्ह काय असेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ 6x काय असतं 6, कारण एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती येतं 1.
कारण डेरिव्हेटिव्ह घेताना काय होणार आहे, कॉन्स्टंट बाहेर निघणार आहे, कॉन्स्टंट बाहेर निघतो. डेरिव्हेटिव्ह घेत असताना कॉन्स्टंट असा 6 बाहेर निघतो, एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं 1, म्हणून 6 × 1 किती येणार आहे, 6. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फक्त घेत जायचे, नवीन ह्याच्यामध्ये काय नाही. ह्याला हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय म्हणले, दिलेल्या फंक्शनचा एकदा डेरिव्हेटिव्ह घेतले की परत एकदा आणखी डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. एवढं ह्याच्यामध्ये विशेष आहे, दुसरं काय विशेष नाही ह्याच्यामध्ये, नवीन शिकण्यासारखं यात काहीच नाही. Which is the slope of the line represented by double dash x in the fourth, all its next derivative are 0. From the above example we can deduce the one important result, that f of x is a polynomial of the degree n, then the nth order derivative is a constant and all the onward derivative are 0. म्हणजे आपण जे डेरिव्हेटिव्ह ज्या वेळेला घेतोय त्याची ऑर्डर किती आहे, समजा आपण आता इथं 3 वेळा डेरिव्हेटिव्ह घेतलं, 6 उत्तर आलं तिसऱ्या डेरिव्हेटिव्हला, चौथा डेरिव्हेटिव्ह घेतलं किती उत्तर येणार, त्याचा 0 येणार आहे, कारण कॉन्स्टंट येते ना. म्हणजे ऑर्डरनुसार ठरतंय, ऑर्डर 3 आहे तेवढी डेरिव्हेटिव्ह निघणार. तुम्ही चौथा डेरिव्हेटिव्ह घ्याय गेला त्याचं उत्तर काय नाही, 0 येणार, कारण तर कॉन्स्टंट टर्म आला 6. आता तुम्हाला हे एक्झाम्पल सोडेल तुमचं ते क्लिअर होऊन जाईल कायमचंच, परत कधी विसरत नाही. बघा आता असे एक्झाम्पल दिले असते, किती सोपं विचारले बघा. असं एक एक्झाम्पल फिक्स असतं 2 मार्काला. काय डोकं लावायची गरज नाही, जास्त डोकं लावायची गरज नाही, एकदम सोपं आहे, समजून घ्या आता व्यवस्थितपणे. बघा दिलेलं फंक्शन आहे, काय म्हणले, फाइंड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग. फक्त 2 डेरिव्हेटिव्ह, एकदा डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ f' x काढायचा आणि परत एकदा अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मी तुम्हाला दिलेलं डेरिव्हेटिव्ह फंक्शन काय दिले, x³ + 7x² - 2x - 9. नुसतंच फंक्शन दिलं, ह्याला काय तर लेट म्हणावं लागेल ना, y म्हणावं लागेल, एफ ऑफ एक्स म्हणावं लागेल. तर लेट ह्याला y = असंही मांडूया, कारण नुसते एवढंच दिले आपण, y = लिहायचं असतं किंवा एफ ऑफ एक्स लिहायचं असतं. तर आपण y = लिहिलं, तर y आपण असं लिहिलं. आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचे, काय करू, दोन्ही बाजूचं डेरिव्हेटिव्ह घेऊ, ह्या बाजूचा डेरिव्हेटिव्ह घेऊ आणि ह्या बाजूचा डेरिव्हेटिव्ह घेऊ. आपण दोन्ही बाजूचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, डेरिव्हेटिव्ह dy/dx, इकडं पण ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, दोन्ही बाजू dy/dx, दोन्ही बाजूचा आपण dy/dx लावलेला आहे. ओके, इथं dy/dx, इथं पण dy/dx लावलं, सॉरी dy/dx दोन्ही बाजू झालं. मग हे dy/dx तर इकडे आहे असंच राहणार आहे. ओके, आता x³ डेरिव्हेटिव्ह मला डायरेक्ट सांगा काय येईल, x³ डेरिव्हेटिव्ह 3x². 7x² डेरिव्हेटिव्ह काय येईल, 7 कॉन्स्टंट राहील, x² येणार आहे 2x, म्हणजे 7 2 14 झालं, तर या ठिकाणी 14x आला, बरोबर. परत 2x डेरिव्हेटिव्ह काय येईल, या 2x डेरिव्हेटिव्ह मायनसला मायनस हाय असं राहील. तर 2x डेरिव्हेटिव्ह काय येतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x, 2 काय होईल, कॉन्स्टंट बाहेर निघाल, डेरिव्हेटिव्ह ऑफ x, तर x डेरिव्हेटिव्ह येतं 1, मग ह्याचं उत्तर किती आलं, 2, म्हणून या ठिकाणी 2 आलं. आणि 9 तर कॉन्स्टंट होतं, हे डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 0 येणार आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलं, प्रत्येक टर्मचं डेरिव्हेटिव्ह आपण सेपरेट घेतलं आणि खालच्या टर्मला मांडलेलं आहे. ह्यात काय अडचण आहे का, इथपर्यंत काय अडचण असेल तर मला कमेंटमध्ये मला कळवा, इथपर्यंत समजलं का, येस न सांगा, म्हणजे मला ते रिपीट घेता येईल. ह्याचा डेरिव्हेटिव्ह मग काढला आपण 3x² आला, ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढला आपण 14x आला, ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढला आपण 2 आलं, ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढला आपण 0 झालं. चलो आता पुढं काय आहे ते बघा. तर इथपर्यंत ओके झालं समजा. आता आपण तुम्ही dy/dx काढून घेतला, हे रेग्युलरच आहे, हे काय डोकं लावायची गरज नाही. पण डेरिव्हेटिव्ह झालं, आता ह्याचंच आपल्याला आणखी आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचे, म्हणजे मनातल्या मनात ह्याला y समजायचं, समजा हीच y असं समजायचं मनातल्या मनामध्ये, ह्याचा आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. दुसरं काय करतो आपण, काहीच नाही, फक्त इथं dy/dx आहे का. आता ह्याचा अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलं, काय डेरिव्हेटिव्ह कशाचं, dy/dx, आणि इकडे कशाचं डेरिव्हेटिव्ह, ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, काय डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचं डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण, 3x² + 14x - 2 झालं. दोन्ही बाजू डेरिव्हेटिव्ह घेतला, नवीन काय केलं आपण, dy/dx लावला इकडे, dy/dx लावला इकडे, दुसरं काहीच करत नाही. आता बघा इथं काय होतंय बघा, आता नीट लक्ष द्या. बघा इथला d स्क्वेअर होईल, d चा स्क्वेअर × y आहे असं. बघा इथं dx आहे, इथं dx आहे, काय झालं आहे, dx स्क्वेअर झाला. म्हणून लिहिण्याची पद्धत अशी आहे बघा, इथं d आहे, इथं d आहे, d चा स्क्वेअर झाला, y चा स्क्वेअर झाला का नाही, y एकच फंक्शन आहे इथं, मग इथं y वेगळं लिहायचं आणि d चा स्क्वेअर, इथं dx इथं पण आहे, इथं पण dx आहे,
मग डी एक्स स्क्वेअर झाला. तुम्हाला इंजिनिअरिंगला येऊन पडेल हे सांगतो ते आता मी. डी स्क्वेअर वाय डिवायडेड बाय डी एक्स स्क्वेअर लिहायचं. काही विद्यार्थी मग डी वाय स्क्वेअर डिवायडेड बाय डी एक्स स्क्वेअर ते चुकलं, मग असं लिहायचं नसतंय. असं नाही लिहायचं. तर ही डी स्क्वेअर वाय लिहायचं, त्याच्या खाली डी एक्स स्क्वेअर लिहायचं. असं हे झालं तुमचं. ह्याला म्हणायचं दुसरं डेरिव्हेटिव्ह, म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण y2 सुद्धा म्हणलं चालतं याला, किंवा वाय डबल डॅश म्हणलं तरी चालतं, किंवा एफ ऑफ एक्सचं डबल डॅश म्हणलं तरी चालतं. किती नाव आहेत बघा याला. म्हणजे आपण ही लिहिण्याची पद्धत बघा. आता मी ह्याला काय म्हणू शकतो, y2 म्हणू शकतो, बरोबर. ह्याला काय म्हणू शकतो y2, किंवा ह्याला y डबल डॅश पण म्हणता येईल, किंवा ह्याला एफ डबल डॅश सुद्धा म्हणता येईल. असं हे लक्षात ठेवा. असं म्हणता येईल. झालं. डेरिव्हेटिव्ह घेतला आपण. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. 3x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह मला सांगा, सोपं आहे. आपण सेपरेट करणार ना प्रत्येकाला. तर ह्याला आतमध्ये मल्टिप्लाय केलं काय येईल, 3 कॉन्स्टंट बाहेर येईल. डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यायचं, एक्स स्क्वेअरचं. परत प्लस 14 कॉन्स्टंट बाहेर येईल. डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यायचं, एक्सचं. आणि डायरेक्ट त्याचं डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यायचं, 2चं. मायनसला मायनस लिहू. चला तिथे एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह कसं येते बघा. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, 3ला 3 हाय असं राहिलं. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 2x येणार आहे. परत तिथलं प्लस 14 हाय असंच राहिलं. एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 1. परत मायनस 2चं काय आलं, 0च. म्हणजे सोडवलं तर काय, 3 2 6, 3 2 6x प्लस 14, म्हणजे 6x प्लस 14 आलेलं. झालं एवढंच उत्तर आपलं. फायनल उत्तर आलं. म्हणजे आपल्याला काय मिळालं, एफ डबल डॅश एक्स मिळाला, किंवा y2 मिळाला, किंवा y डबल डॅश मिळाला, किंवा डी स्क्वेअर वाय डिवायडेड बाय डी एक्स स्क्वेअर मिळाला. याचं लक्षात. तर एवढं सोपं आहे, याच्यामध्ये अवघड असं काहीच. ओके, चल पुढे आलं येतं बघा डेरिव्हेटिव्ह. मग आलं 6x प्लस 14. 2 डेरिव्हेटिव्ह घ्यायचे, नवीन काय. तर हे तुम्हाला 1.1 आणि 1.2 मी तुम्हाला काय म्हणलं, यावेळेला डेरिव्हेटिव्ह शिकायचं. तुम्हाला काय शिकायचं फक्त त्यामध्ये 1.1 आणि 1.2. जर एवढं कळलं तर तुम्हाला अख्खं पुस्तक कळलं. मी अजून बी तिचा चॅप्टर संपला तरी पण मी तीच वाक्य वापरते. ह्यात आज आपण नवीन काय शिकलोय, फक्त फर्स्ट डेरिव्हेटिव्ह कसं दाखवायचं, सेकंड डेरिव्हेटिव्ह कसं दाखवायचं, थर्ड डेरिव्हेटिव्ह कसं दाखवायचं, एवढं शिकलोय. नवीन काय नाही. पहिलं डेरिव्हेटिव्ह घ्यायची सेमच मेथड आहे. यात नवीन असं काहीच नाही. आता समजा आपण काय केलं, दुसरं घेतलं बघा. आता फार सोपं आहे, आता अवघड असं काय नाही. तुम्हाला मी हे दुसरं फंक्शन घेऊन दाखवलं. बघा किती सोपं असतं बघा. आता अवघड असं काहीच नाही. तुम्हाला एकदा कन्सेप्ट डोक्यात बसला का नाही, 1.1 आणि 1.2 ज्याला कळला त्याला अख्खं पुस्तक कळलं म्हणतो मी. परत वाक्य तेच वापरतो. डेरिव्हेटिव्ह फार सोपं आहे, फक्त तुम्हाला त्याचे फॉर्म्युले पाठ पाहिजेत. आता बघा आपण हे घेऊ. काय दिलं तुम्हाला, समजा ह्याला y म्हणलं आपण. काय म्हणलं आपण, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स म्हणलं, बरोबर. चला घ्या डेरिव्हेटिव्ह दोन्ही बाजूचा. घेतलं काय, समजा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण दोन्ही बाजूचा. ह्याला काय म्हणलं, डी बाय डी एक्स वाय डी बाय डी एक्स एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स झालं. चला हे वायचं डेरिव्हेटिव्ह घेणं म्हणजेच काय, डी वाय बाय डी एक्स, डी वाय बाय डी एक्स. किंवा मी ह्याला काय म्हणू शकतो, y1 सुद्धा म्हणू शकतो, पहिलं डेरिव्हेटिव्ह असल्यामुळं. चल ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. मग आता इथं प्रोडक्ट रूल वापरावं लागेल ना. पहिला u आणि ह्याला काय म्हणावं लागेल, v. u इंटू व्हीचा पहिला फिक्स, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, दुसरा फिक्स, पहिल्या डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचं काय 2x. असं तुम्हाला डायरेक्टच केलं. इथं प्रोडक्ट रूल वापरला. कुठला, प्रोडक्ट रूल वापरला. प्रोडक्ट रूल तुम्हाला कसं वापरायचं हे दिले बाजूने माहित आहे काय, दिलंय. म्हणजे तेच आहे. प्रोडक्ट रूल आपण कधी शिकलोय, सुरुवातीला शिकलो. आता वापरायची गरज लागते का नाही, तर बघा सारखं वापरावं लागतं. बघा आता इथे ह्याला u म्हणा, ह्याला v म्हणा. u आणि हा v, u आणि v. आपल्याकडे रूल आहे त्याचा, u इंटू व्हीचा. काय रूल आहे तो, डेरिव्हेटिव्ह u व्हीचं जर घ्यायचं तर काय करतो आपण, u ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ u. हा रूल आहे आपल्याकडे. चला u ला हाय असा ठेवला, व्हीचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. v ला हाय असा ठेवला,
यूचा डेरिव्हेटिव्ह घेतला. ओके, झालं, संपला विषय. एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर हाय असं राहिला इथं. ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? ई रेस टू एक्स असतं, मांडला आहे, संपला विषय. परत एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येईल? आता ई रेस टू एक्स हाय असंच राहील इथं, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येते. तर एक्स डेरिव्हेटिव्ह 2x येईल. 2x इंटू ई रेस टू एक्स म्हणजे काय? 2x इंटू ई रेस टू एक्सला ते चित्र 2x इंटू ई रेस टू एक्स झालं, पहिलं डेरिव्हेटिव्ह संपलं. आलं लक्षात? आता यातनं दोन्हीमधून कॉमन काढा. काय कॉमन काढताय? दोन्हीमधून काय कॉमन काढता येईल? बघा, दोन्हीमधून इथे ई रेस टू एक्स दिसतंय, इथे ई रेस टू एक्स दिसतंय, कॉमन काढा. आतमध्ये काय राहिलं? एक्स स्क्वेअर प्लस 2x राहिलं, संपला विषय. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता हे पहिला डेरिव्हेटिव्ह घेतलं का आपण? झालं, पहिलं डेरिव्हेटिव्हचं उत्तर काय आलं? हे आलं. ह्याचं अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. ह्याचं काय करायचं? अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. चल, अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. खाली बघ कसं घेतलंय. झालं, अजून एकदा डेरिव्हेटिव्ह बघा. अजून एकदा डेरिव्हेटिव्ह झालं, अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर कसं येते बघा. आता बघा, हो, अजून एकदा डेरिव्हेटिव्ह आपण घेतलं. हे dy बाय dx आपला पहिलाच, ह्याचा अजून एकदा डेरिव्हेटिव्ह किती घेतलं? हे आपलं आलेलं उत्तर, पहिलं डेरिव्हेटिव्ह, ह्याचा अजून एकदा डेरिव्हेटिव्ह आपण घेतलं इथं. ओके, येतं लक्षात? म्हणजे तुमचं हे समजा फॉर एक्झाम्पल ह्याला आपण थोड्या वेळ मनातल्या मनात y म्हणून, म्हणजे दोन्ही बाजूला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. आता डेरिव्हेटिव्ह इथे dy बाय dx लावला, dy बाय dx लावला, म्हणजे ह्याचा डेरिव्हेटिव्ह आपण घेतलं. येतं लक्षात? तर काय केलं आपण? हे आणि हे, ह्याला डेरिव्हेटिव्ह लावला, ह्याला पण डेरिव्हेटिव्ह लावला. चल, घ्या डेरिव्हेटिव्ह मध्ये ह्याचं. तुम्हाला सांगितलं हे कसं असतं, डी स्क्वेअर आणि dx दोन आहे, त्यामुळे dx स्क्वेअर. आता ई रेस टू एक्स पण इथे दिसतंय तुम्हाला, इथे ई रेस टू एक्स दिसतंय आणि आतमध्ये कंसामध्ये एक्स स्क्वेअर प्लस 2x दिसतंय. मग ह्याला काय म्हणायचं? यू. ह्याला काय म्हणायचं? व्ही. परत तोच रोल यूव्हीचा प्रोडक्ट रोल वापरायचा. पहिला फिक्स, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे व्हीचं डेरिव्हेटिव्ह, यू फिक्स व्हीचं डेरिव्हेटिव्ह, परत व्ही फिक्स यूचं डेरिव्हेटिव्ह, प्रोडक्ट रोल झालं. हे प्रोडक्ट रोल वापरलं तुमचं. आता सोडवायचं, संपलं, उत्तर झालं ना. दुसरं काय आता डोक्याला? संपला विषय. आता काय इथं झालं, पहिला फिक्स व्हीचं डेरिव्हेटिव्ह, व्ही फिक्स यूचं डेरिव्हेटिव्ह. आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊन तुम्हाला मांडता येतं. ह्याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घेताच येतं ना. काय असते? एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येईल? 2x, आणि 2xचं डेरिव्हेटिव्ह काय येईल? 2 येईल, संपला विषय. परत इथं काय येईल? एक्स स्क्वेअर प्लस 2x हाय असेल, मांडला हाय असा. हां, ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येईल? ई रेस टू एक्सचं येईल. ओके, चल, झालं, हे तर ओके झालेलं आहे. मग आता पुढं ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊन मांडलं आपण, ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊन मांडलं इथं आपण. ओके, आता आतमध्ये मल्टिप्लाय करूया ना. केवढा आहे आठवा? इथे ई रेस टू एक्स दिसतंय, इथे ई रेस टू एक्स दिसतंय, कॉमन काढा. दोन्हीमधनं कॉमन काढला, बाकी सगळं ॲज इट इज आपण लिहून काढलं. म्हणजे इथलं 2x आणि इथलं 2x 4x झालं. एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर हाय असं, 2ला 2 हाय असं. तर अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर मिळालं. ओके, तर फक्त आपण कॉमन काढलं रेस टू एक्स. एवढं सोपं आहे. पण काय सांगण्यासारखं काय अजून बघा. तर तिसरे एक्झाम्पल बघा. तिसरे एक्झाम्पल दिसतंय काय दिले? ए रेस टू 2x sin 3x दिले. झालं, घेतलं इथं आपण y इज इक्वल टू, बघा दिसतंय, झालं. y इज इक्वल टू काय म्हणायचं? y इज इक्वल टू ए रेस टू 2x sin 3x. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, दोन्ही बाजूचं काय घ्या? डेरिव्हेटिव्ह घ्या. इकडचं डेरिव्हेटिव्ह घ्या, इकडचं, दोन्ही बाजूला डी बाय dx लावा. बघा, घेतलं डेरिव्हेटिव्ह दोन्ही बाजूचा, ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, हे डेरिव्हेटिव्ह घेतलं. बघा, dy बाय dx चं डेरिव्हेटिव्ह घेतलं, ह्याचं पण डेरिव्हेटिव्ह इकडं, ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय आलं? ह्याचं डेरिव्हेटिव्ह आलं, e रेस टू 2x sin 3x आलं, डी बाय dx आलं. ओके, डी बाय dx e रेस टू 2x sin 3x झालं दोन्ही बाजूचं डेरिव्हेटिव्ह. मग आता ह्याला काय म्हणणार तुम्ही? यू. ह्याला काय म्हणणार तुम्ही? व्ही. बरोबर, हा झाला यू, हा झाला व्ही. यू ॲज इट इज व्हीचं डेरिव्हेटिव्ह, परत व्ही ॲज इट इज यूचं डेरिव्हेटिव्ह, प्रोडक्ट रूल वापरला. ओके, समजलं का इथपर्यंत? नाही समजलं तर मला सांगा बरं का, मी परत घेतो, पण तुम्ही गप्प बसू नका. झालं, इथपर्यंत ओके झालं. आता पुढे
आता हे ए रेस टू एक्स हाय असं राहील. ओके. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह सांगा मला काय येतं. साइन 3x कसं डेरिव्हेटिव्ह घेतो आपण. तर ह्यासाठी कुठला फॉर्म्युला आहे बघा आपल्याकडे. कुठला फॉर्म्युला आहे. साइन एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. सांगा बरं डेरिव्हेटिव्ह काय असतं साइन एफ ऑफ एक्सचं. सांगा की साइन एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला काय आहे. लिहायला पाहिजे ना. साइन एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला काय आहे डेरिव्हेटिव्हचा. काय आहे. कॉस एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच कॉस एफ ऑफ एक्स. हां बरोबर आहे. म्हणजेच कॉस एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स असं हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. ओके. त्या फॉर्म्युल्याचा इथं उपयोग करायचा. ते बेसिकच आहे. तुम्हाला आठवलं पाहिजे लगेच पटकन. तो फॉर्म्युला इथं वापरा. म्हणजे साइन एफ ऑफ एक्सचं काय येईल आता. साइनचं कॉस होईल. कॉस एफ ऑफ एक्स झाली. 3x म्हणजे एफ ऑफ एक्स. कॉस एफ ऑफ एक्स झालं. हां आणि परत 3x डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x काय येईल. 3 येणार आहे फक्त एक्सचं 1 येईल. झालं 3 मांडलं इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. सेम तसंच इथं पुढं पण इथंच. हां साइन 3x ला साइन 3x ॲज इट इज. आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं e रेस्ट टू एक्स. आता e रेस्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घेता यायला पाहिजे. मग इथं कुठला फॉर्म्युला वापरला आपण. डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू एफ ऑफ एक्स हा रूल आपल्याकडे आहे. डेरिव्हेटिव्ह काय येतं. e रेस टू एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश एक्स असं. चला e रेस टू एफ ऑफ एक्सचं म्हणजे काय. e रेस टू एक्सचं e रेस टू एक्स झालं. आणि डेरिव्हेटिव्ह 2x काय येईल परत 2 येईल. 2x डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ डॅश एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x म्हणजेच 2. तर 2 तिथं आहे असं पुढं लिहिलं आपण. हे फॉर्म्युला आपण वापरतोय. म्हणजे ज्या त्यावेळेस तुम्हाला मी प्रॅक्टिस का सांगितली सोडवा म्हणून सांगितलं त्यावेळेस. तर ह्याचं एवढं डेरिव्हेटिव्ह एवढं आलं. ओके. ते कसं घ्यायचं आधी सांगितलेलं. झालं मग सुटलं एक्झाम्पल तुमचं काय आलं आहे. सगळ्यातनं e रेस टू एक्स इथं पण दिसतोय. e रेस टू एक्स इथं पण दिसतोय. कॉमन काढा. काढला आतमध्ये आहे असं लिहून टाकलं बाकीच. लिहिलं संपला विषय. पण आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचे ना. मग आपल्याला काय करावं लागेल. अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. काय करावं लागेल. अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. हां कसं घेणार मग. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय करायचंय. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह घ्यायचं दोन्ही बाजूचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्या दोन्ही बाजूचं डेरिव्हेटिव्ह. दोन्ही बाजूचं डेरिव्हेटिव्ह आपण या ठिकाणी घेतलेलं. याचं पण डेरिव्हेटिव्ह घेतलं आणि इकडचं पण डेरिव्हेटिव्ह घेतलं. चलो आता थोडंसं मोठं झालं एक्झाम्पल. होऊ द्या काय अडचण नाही. काय अडचण नाही. बघा आता इथे ह्याला काय म्हणायचं. यू ह्याला काय म्हणायचं. फी. ही झाला हा झाला यू झाला. बरोबर. परत आपल्याकडे प्रोडक्ट रूल आहेच. पहिला फिक्स म्हणजे यू ॲज इट इज. फीचं डेरिव्हेटिव्ह. परत फी ॲज इट इज यूचं डेरिव्हेटिव्ह झालं. हा तुमचा यू झाला. हा तुमचा व्ही झाला. हा तुमचा व्ही झाला. हा तुमचा यू झाला. झालं. प्रोडक्ट रूल वापरला. कितीही मोठे एक्झाम्पल असू द्या प्रोडक्ट रूल आपण वापरला. झालं इथपर्यंत ओके. चलो पुढं. आता इथं मात्र काळजी घ्यायची व्यवस्थितपणे. इथं व्यवस्थितपणे काळजी घ्यायची. इथपर्यंत आपण आलो. आता e रेस टू एक्सचा काय संबंध आहे. बाहेरच राहील. आता हे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला डायरेक्ट लिहिता यायला पाहिजे ह्याच्यावर. बघा 3 ला 3 कॉन्स्टंट आहे असा आला. कॉस 3x डेरिव्हेटिव्ह काय असतं. कॉस डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साईन असतं. तर इथं मायनस साईन 3x इंटू एफ ऑफ एक्स म्हणजे 3x डेरिव्हेटिव्ह काय येईल 3 झाली पहिली स्टेप. इथलं 2 ॲज इट इज खाल्लेलं. साईन 3x डेरिव्हेटिव्ह म्हणजे साईन एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला. साईनचं कॉस 3x येईल. परत 3x डेरिव्हेटिव्ह 3 झालं. कंस पूर्ण करून टाकायला चुकत नाही. याला मोठ्या ब्रॅकेटमध्ये लिहिलं म्हणजे आपण एवढं डेरिव्हेटिव्ह पूर्ण घेतलेलं आहे. झालं ओके. पहिलं क्लिअर झालं. ह्याची तुम्ही प्रॅक्टिस आधीच केली आहे कसं सोडवायचं ते. झालं. ह्याच्यावरून तुमचं एवढं आलेलं आहे.
परत तुम्हाला ह्याचं काय नाही लिहायचं, हे हाय असं ठेवायचं. तुम्हाला हे हाय असं ठेवायचं आहे. झालं, हे हाय असं ठेवलं कारण व्ही आहे. आता इथे तुम्हाला एवढं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. आता हे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घेता येतं. ए रेस टू एक्स काय असतं, ए रेस टू एक्स, ए रेस टू एक्स आणि परत 2x डेरिव्हेटिव्ह 2. झालं, समाप्त विषय. आता फक्त मांडून घ्या व्यवस्थितपणे. आता काय करायचं मग, हे आतलं सगळं सोडवून घे व्यवस्थितपणे. कसं सोडवणार, 3 त्रिक 9, इथलं मायनसला मायनस, ही चालू सोड. परत 3 दोन्ही 6, इथं 6 आलं, हे दोन्ही इथं आहे असले. परत ह्या दोन्हीमधून आपण काय कॉमन काढले, सगळ्यामधून येत नाही रेस्ट टू एक्स कॉमन काढलं, येत नाही रेस्ट टू एक्स कॉमन, एकदम बाहेर काढला. परत प्लस करून हे लिहायचं, प्लस हे हाय असं. कारण का, आता या 2 आतमध्ये मल्टिप्लाय केलं, 3 दोन्ही 6 झालं बघा इथं, आणि बे दोन्ही 4 झालं, त्यामुळे ते बे दोन्ही 4 झालं. ही कॅल्क्युलेशन इथपर्यंत करा. परत हे आतलं सगळं कॅन्सल काय होतंय बघा आता. बघा आता आतमध्ये काय होतंय, कुठं काय आहे बघा, कॉस एक्स कुठं कुठं दिसते बघा. आता कॉस, बघा आता कॉस 3x, कॉस 3x, 6 कॉस 3x, इथं पण 6 कॉस 3x, 6 प्लस 6 12 झालं या ठिकाणी. इथे किती दिले, 4 साइन 3x आहे, आणि इथे किती आहे, -9, म्हणजे 4 - 9, थोडक्यात -5. या ठिकाणी काय झालं, ह्या दोन्हीचं कॅल्क्युलेशन आपण केलं. थोडक्यात आपल्याकडे काय आहे, -4 +4 -9 आपल्याकडे, त्याचं उत्तर येतं -5. त्यामुळे आपण +4 sin x sin 3x मधून -9 sin 3x वजा केलं असतं, आपल्याला एवढं उत्तर मिळतं. ओके, तर अशा पद्धतीनं आपलं उत्तर मिळालं. तुमचं हे सेकंड डेरिव्हेटिव्ह झालं. ओके, काय अडचण येतपर्यंत सांगा मला लगेच. बघा आता काय दिलं आपल्याला, y = x² log x दिलेलं आहे. y = x² log x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आपल्याला दोन्ही बाजूचं काय घ्यायचं आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. घ्या डेरिव्हेटिव्ह, दोन्ही बाजूचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं इथं. ओके, चलो पुढं काय मग, तर आता डेरिव्हेटिव्ह जर घेतलं, x² log x आहे, काय करणार, ह्याला u म्हणा, ह्याला v म्हणा. ओके, तर u ॲज इट इज, व्हीचं डेरिव्हेटिव्ह, v ॲज इट इज, यूचं डेरिव्हेटिव्ह. प्रोडक्ट रूल वापरलं इथं पण झालं. इथं काय केलं आपण, प्रोडक्ट रूल, ह्याला u म्हणलो आपण, ह्याला v म्हणलो, u v u असं. मग आता x² ला x² ॲज इट इज, x² ला x² ॲज इट इज. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 1/x. इथला लॉग x ॲज इट इज, x² चं डेरिव्हेटिव्ह 2x झालं. मग ते सोडवलं की तुम्हाला काय मिळालं इथं, हे एक्सला एक x कॅन्सल झाला, राहिलं इथे x. तर त्या सगळ्यामधून काय कॉमन निघते बघा, x कॉमन निघते. इथे x ला एक कॅन्सल झाले, काय उरलं, x प्लस log x इंटू 2x उरलं. मग आता इथं आहे x, इथं आहे x कॉमन निघाला, काय आलं, 1 + 2 log x उरलं, एवढं असं तुमचं हे उत्तर झालं असं. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आपलं काय करायचं आता, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ह्याचं डेरिव्हेटिव्ह आणखी एकदा घ्यावं लागेल तुम्हाला. मग ह्याला u माना, u ॲज इट इज, व्हीचं डेरिव्हेटिव्ह तसं, ही u झाला तुमचा, हा झाला v. ह्याला u, ह्याला u, ह्याला v. u ॲज इट इज, व्हीचं डेरिव्हेटिव्ह, v ॲज इट इज, यूचं डेरिव्हेटिव्ह झालं. आता u ला u हाय असाच, तर तुम्हाला एवढा डेरिव्हेटिव्ह घेता येते. 1चं डेरिव्हेटिव्ह 0 आलं, बरोबर, 1चं डेरिव्हेटिव्ह 0 आलं, आणि 2 log xचं 2च राहील, log xचं 1/x आलं, म्हणजे 2. बघा आता तुम्हाला डेरिव्हेटिव्ह बाजूला घेऊन दाखवतो, 1 + 2 log x.
याचं बघा एवढं डेरिव्हेटिव्ह 1 + 2 log x. आता 1 चं डेरिव्हेटिव्ह काय आलं इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस 2 बाहेर येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. ओके असं मग 1 चं डेरिव्हेटिव्ह काय आलं 0 प्लस 2 ला 2 log x चा 1/x म्हणजेच काय 2/x असं झालं 2/x आलं इथं झालं हे 2/x आणि इथलं x आहे असंच झालं एवढ्याच डेरिव्हेटिव्ह आला आपलं 2/x तर 2/x काढलेलं आहे आपण तर इथं 1 + 2 log x आहे असंच परत x डेरिव्हेटिव्ह काय येईल इथं 1 येईल झालं मग सेकंड डेरिव्हेटिव्ह तुम्हाला मिळेल एवढं x ला x कॅन्सल करा तर अशा पद्धतीने तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं एकदम सोपं आहे तर तुमची प्रॅक्टिस पाहिजे त्या प्रश्नामधला लास्ट प्रश्न दिलाय तुम्हाला बघा बघा आता y = sin log x दिले डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x चला डेरिव्हेटिव्ह घ्या dy/dx ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय आलं sin log x बरोबर तर तुम्हाला sin f(x) चा फॉर्म्युला माहित आहे sin f(x) sin चं डेरिव्हेटिव्ह sin f(x) म्हणजे cos f(x) म्हणजे cos log x परत log x चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं पुढे f'(x) म्हणजे झालं परत log x चं डेरिव्हेटिव्ह काय येतं आपल्याला माहित आहे log x चं काय असतं 1/x झालं मग ही वर आहे असं राहील आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह आलं x 1/x खाली असं आलं ओके तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं 1/x येतं ह्याने ह्याचा गुणाकार केला की तुम्हाला डायरेक्ट हे मिळून जाईल परत आपल्याला डिव्हिजन रूल वापरावं लागेल बहुतेक बघा तेव्हा इथं डिव्हिजन रूल आलं बघा झालं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण दोन्ही बाजूचं घेतलं आता ह्याला म्हणायचं u/v चा रूल कुठला u/v चा रूल बरोबर काय तो रूल आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह ऑफ u/v इज इक्वल टू काय असतो v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u डिवायडेड बाय v². हा आपल्याकडे रूल आहे बरोबर d/dx u मायनस v इंटू d/dx u तर हा रूल इथं वापरूया आपण बरोबर तर ह्याला म्हणा u आणि ह्याला म्हणा v टाका व्हॅल्यू u ची आणि v ची पहिल्यांदा इथे v ची व्हॅल्यू टाकली इथे u ची व्हॅल्यू टाकली इथं ही झाला तुमचा v हा झाला u हा झाला u हा झाला v बरोबर असं ओके असं येणार आहे v फिक्स u चं डेरिव्हेटिव्ह u फिक्स v चं डेरिव्हेटिव्ह तसं आहे खाली v चा स्क्वेअर असं तो फॉर्म्युला इथं वापरला आपण झालं इथे व्हॅल्यू टाका मग सोडवा आता सोडवायचं दुसरं काय नाही आता फक्त डेरिव्हेटिव्ह घ्यायचा ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तुम्हाला कसा घ्यायचा माहित आहे एवढा आला ही cos log x ला cos log x आपल्याला हायच ठेवावं लागेल कारण log x चं डेरिव्हेटिव्ह इथं log x घेतलं cos log x ला cos log x चं डेरिव्हेटिव्ह इथं 1 बाकी x² ला x² हायच पुढं आता हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला हे मिळालं log x चं काय येईल 1/x मग इथं 1/x आलं असं इथं मायनसला मायनस हाय सगळं x² आलं संपलं इथं पुढं आता इथे काय केलं आपण क्रॉस प्रॉडक्ट घ्या किंवा काय गरज नाही x ला x कॅन्सलच इथं डायरेक्ट हायस लिहून टाका इथं मायनस दिसतोय इथं मायनस दिसतोय दोन्ही मधनं पण मायनस बाहेर काय डायरेक्ट मग इथं प्लस प्लस येईल झाला प्लस प्लस उत्तर झालं तुमचं तुम्हाला अशा पद्धतीनं दुसरा पण प्रश्न सोडवायचा पण दुसरा प्रश्न थोडासा मोठा आहे घेऊ आपण व्यवस्थित काय अडचण नाही दुसरा एक आहे तिसरा एक प्रश्न आहे परत 4
हे झालं की एक पार्ट संपतोय. परत मग ह्याच्यावर काय सक्सेसिव्हली हे तुमचं इंजिनिअरिंगचं आहे बरं का. आता हे जे शिकायचं आहे आपल्याला 56 पेज नंबरला सगळं इंजिनिअरिंगचं आहे. इंजिनिअरिंगला तुम्हाला सेम एक्झाम्पल असतं. हे शेवटचा आहे चॅप्टरमधला शेवटचा पार्ट आहे पण सोपा आहे. 1.5 तुमचं झाला की चॅप्टर समाप्त होतो. 2-3 लेक्चरमध्ये आपलं चॅप्टर संपून जाईल. काहीच अवघड नाही चॅप्टरमध्ये. फक्त तुम्हाला वाटतं डेरिव्हेटिव्ह अवघड आहे, डेरिव्हेटिव्ह अवघड नाही. येतं लक्षात. परत मग आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह चालू करणार आहे लगेच. त्यामुळेच अभ्यास करा, लगेच एक्झाम्पल सोडवून पाठवा. या ठिकाणी थांबू थोड्या वेळाने, लगेच फिजिक्स चालू करतो मी 5 मिनिटात लगेच, किंवा लगेच सुरू करू. या ठिकाणी थांबू आणि लगेच फिजिक्स सुरू करू.